टप्पावाढ संदर्भात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. जवळपास 50 ते 55 दिवस झालेले आहे. मात्र अजूनही शिक्षकांना टप्पावाढीचा निर्णय झालेला नाहीये, शासन निर्णय झालेला नाहीये. या प्रतीक्षेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 60,000 शिक्षक आहेत आणि या संदर्भातच आता मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. उद्या मंत्रिमंडळाची बैठक ही 11 वाजता होऊ शकते अशी एक प्राथमिक माहिती मंत्रालय स्तरावरून प्रसिद्ध होत आहे. त्याचसोबत आज पाठपुरावा देखील काही शिक्षक आमदार महोदयांकडून करण्यात आलेला आहे. आचारसंहिता कधी लागू शकते याची थोडक्यात माहिती आज आपण बघणार आहोत. आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांकडून आतापर्यंत जे काही रेकॉर्ड झालेले आहे तेवढी गर्दी ही प्रत्येक दिवशी वाढत चाललेली आहे आणि हे होत असतानाच काल देखील शिक्षकांना वाटत होतं की काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय हा होऊ शकतो माननीय परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आजारी असल्या कारणामुळे कालची मंत्रिमंडळाची बैठक ही रद्द झालेली होती. त्यानंतर आता मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती उद्या होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. उद्या ही मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकते. त्याकरिता शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं, कारण अजूनही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय आलेला नाहीये आणि जी काही सही झालेली अजूनही नाहीये आणि संबंधित मंत्र्यांची सही या जी फाईल आहे त्यावरती झालेली नाहीये. त्यांनी जे काही बदल सांगितलेले होते ते बदल त्या ठिकाणी करून पुन्हा शिक्षण विभागाकडून ती फाईल तयार करून ठेवण्यात आलेली आहे. आता त्यावरती मग बदल जो आहे तो प्रामुख्याने कोणता बदल असणार आहे याची सर्व कल्पना आता शिक्षकांना असेलच. तर तो बदल करून आता शिक्षकांना टप्पावाढीची जी फाईल आहे ती मंत्रिमंडळ आणि या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांची एकत्रित बैठक झाल्यानंतर त्या संदर्भातील बदल हे झालेले होते आणि त्या दृष्टीने पुन्हा फाईल आता शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे न भूतो न भविष्यती असे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी शिक्षकांना प्रचलितनुसार टप्पावाढ देण्याची फाईल तयार केलेली होती. मात्र त्या ठिकाणी आता पुन्हा जी काही बैठक झालेली होती या बैठकीमध्ये पुन्हा जी सही करण्यात आलेली नव्हती तर संबंधित मंत्र्यांनी त्या ठिकाणी काही बदल सुचवलेले आहे. आता ते बदल कोणते असतील ते निश्चित येत्या काळामध्ये पाहायला मिळू शकतील आणि त्यानंतर ते बदल करून शालेय शिक्षण विभागाकडून ती फाईल आता घेण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात आज काही शिक्षक आमदार महोदय जे आहे यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे आणि पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे की हा विषय चर्चा झालेली आहे, हा विषय झालेला आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याविषयी तोडगा म्हणजेच निर्णय जो आहे तो होणार आहे अशी देखील प्राथमिक माहिती त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्षकांचा हा निर्णय येणं अपेक्षित आहे. मात्र नेहमीप्रमाणे पुन्हा पुढची मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल असं देखील उद्या पुन्हा ऐकायला मिळतंय की काय, कारण आतापर्यंत जवळपास असंख्य मंत्रिमंडळाच्या बैठका झालेल्या आहेत. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हेच शासनाकडून महायुती सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि त्याला आता याकरिता महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी आंदोलन देखील केलेलं होतं. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी हे सांगितलेलं होतं की हा निर्णय आपणच घ्यायला सांगितलेला होता. त्या संदर्भात अधिवेशनामध्ये देखील आपण सांगितल्यामुळे हा घोषणा मी केलेली आहे. शिक्षक आता काही रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आहे. आपण त्यांना आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्यामुळं या आधीच मागच्याच वर्षी सप्टेंबरमध्ये हा निर्णय करायचा होता. त्याचं 1 जानेवारी मध्ये रूपांतर झालं. आता 1 जून पासून हा आपल्याला टप्पा द्यायचा आहे आणि त्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री यांनी हा आता निर्णय जवळपास झालेला आहे. अजूनही मात्र त्या फाईलवरती सही झालेली नाही अशी प्राथमिक माहिती समोर येते. उद्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता हा निर्णय होणार का? त्याचसोबत हा निर्णय जर उद्या झाला तर त्यानंतर पुन्हा आणखी एक मंत्रिमंडळाची बैठकीची आवश्यकता असणार आहे आणि त्यामध्ये या संदर्भात इतिवृत्त कायम होऊन मग शासन निर्णय निर्गमित होईल आणि शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जे काही सरकार बनेल त्या सरकारचं जे अधिवेशन असेल, हिवाळी अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये त्याला टोकन बजेट मिळून
डिसेंबरमध्ये, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जे अधिवेशन होईल, हिवाळी अधिवेशन, त्यामध्ये टोकन बजेट मिळाल्यानंतर शिक्षकांना 1 जून पासून टप्पावाढ हा मिळू शकतो. आता तो महायुती सरकार हे प्रचलितनुसार टप्पावाढ देणार की फक्त टप्पावाढ देणार, हा निर्णय मात्र उद्या होतोय की उद्या पुन्हा काहीतरी वेगळंच ऐकायला मिळतंय किंवा उद्या काही वेगळा अडथळा निर्माण होतोय, हे मात्र आता उद्याच वेळेलाच स्पष्ट होणार आहे. मात्र शिक्षकांकडून आझाद मैदान या ठिकाणी सर्व जय्यत तयारी सुरू आहे. आचारसंहिता जी आहे ती आचारसंहिता कधीही लागू शकते. स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुतोवाच केलेले होते की 4-5 दिवसामध्ये आचारसंहिता लागू शकते. मग ती आता दसऱ्यानंतर ही आचारसंहिता लागणार का, येत्या सोमवारी ही आचारसंहिता लागू शकते किंवा त्या संदर्भात घोषणा केली जाऊ शकते 14 तारखेच्या दरम्यान. तर त्यापूर्वी आज आहे 9 तारीख, 10 म्हणजे उद्या 10 तारखेला जर मंत्रिमंडळाची बैठक झाली तर त्यानंतर आणखी एक मंत्रिमंडळाची बैठक होणं गरजेचं आहे, तरच शिक्षकांना टप्पावाढीचा शासन निर्णय निर्गमित होईल. तर त्याकरिता आझाद मैदान शिवाय पर्याय नाही. उद्या देखील काय होतंय, उद्या देखील मंत्रिमंडळाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. मात्र काल ज्या पद्धतीने अचानक बदल झालेला आहे तर तसा बदल उद्या होतोय की काय, याकडे सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. शिक्षक समन्वय संघाची देखील जय्यत तयारी सुरू आहे. आता शिक्षकांना टप्पावाढीचा निर्णय हा उद्याच्या बैठकीवरती सर्व अवलंबून आहे. पाठपुरावा सर्वांकडून सुरू आहे. नुकतंच काही माजी शिक्षक आमदार, यामध्ये श्रीकांत देशपांडे आणि दत्तात्रय सावंत यांच्याकडून मंत्रालय परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं, आमरण उपोषण. त्यामध्ये शिक्षक आमदारांची, माजी शिक्षक आमदारांची तब्येत खालावल्यामुळे दवाखान्यामध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भात देखील या शिक्षक आमदारांची तब्येत लवकरात लवकर ठीक हो अशी देखील जी प्रार्थना आहे ती शिक्षकांकडून करण्यात येत आहे. कारण काही आजी शिक्षक आमदार, जे शिक्षक आमदार आहे ते, त्यांना शिक्षकांनी निवडून दिलेलं आहे, परंतु ते काही बोटावर मोजण्याजोगते जे शिक्षक आमदार आहेत ते शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुद्धा आलेले नाहीये. ही खूप खेदाची बाब आहे. ही सर्व गोष्ट आता शिक्षकांना समजलेली आहे की कोण यामध्ये अडथळा निर्माण करणारा आहे आणि कुणामुळे हा टप्पावाढ किंवा प्रचलितचे जे काही प्रश्न शिक्षकांचे टप्पावाढीचे निर्माण झालेले आहे ते कोणामुळे झालेले आहे, कोणामुळे ही प्रक्रिया लांबली गेलेली आहे, कोणामुळे हे पैसे किंवा निर्णय लांबला गेलेला आहे, यामध्ये खोडक घालणारी व्यक्ती कोण, कोणते शिक्षकांचं नेतृत्व यामध्ये अडथळा निर्माण करत होतं आणि कोण गोड बोलत होतं, याची सर्व माहिती आता शिक्षकांकडे आलेली आहे. सर्व गोष्टी आता स्पष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच शिक्षकांकडून देखील मात्र या ठिकाणी काही शिक्षक आमदार हे अत्यंत प्रामाणिकपणे कोणतीही प्रसिद्धीपासून लांब राहून शिक्षकांना टप्पावाढ देण्याच्या संदर्भात काही बोटावर मोजण्याजोगते शिक्षक आमदार हे प्रयत्न करतायत. आता उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होणार का, उद्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे, त्यामध्ये हा निर्णय होणार का, सर्व शिक्षकांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे.